विनायक पाटील, एबीपी माझा, लोणावळा. पण यामुळे लोकांचे हाल होतात, अभूतपूर्व हाल होतात. जवळपास 26 तास लोक या ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडलेले आहेत. पाणी संपलेलं आहे, खायला काही नाही आहे. पण अशा सर्व मंडळींना मदत करण्यासाठी आता पोलीस पुढे सरसावलेत. विनीत माझा सहकारी आपल्यासोबत आहे आणि विनीत सांगणार आहे की काही दृश्य लेटेस्ट माझ्या मते विनीत आली आहेत समोर. आपण प्रेक्षकांना दाखवूयात. आपणही पाहू शकतो की या इथे आपण मुंबई आपले जे पोलीस आहेत, पुणे पोलीस वगैरे आहेत, त्यांनी आता बिस्किट वाटप वगैरे सुरू केलेलं आहे. पाण्याच्या बॉटल्स नेऊन देत आहेत. स्वतः पायी प्रवास करून जिथे जिथे प्रवासी अडकलेले आहेत, जवळपास 25 ते 30 किलोमीटर लांबपर्यंत रांगा आहेत वाहनांच्या. आणि तिथे जे 24 तासांपासून जास्त वेळ अडकलेले प्रवासी आहेत, ज्यांना पाण्याची सोय नाही आहे, खाण्यात ज्यांच्याकडचं जेवण संपलेलं आहे, अशा अडकलेल्या प्रवाशांना पोलीस मदत करत आहेत. एबीपी माझानी आवाहन केलं होतं, वारंवार प्रशासनाला प्रश्न विचारले होते की अडकलेले प्रवासी आहेत, त्यांच्या अडचणींवर तोडगा कसा निघणार. तर अखेरीस प्रशासनाला जाग आली आहे. स्वतः पोलिसांनी पुढाकार घेऊन मदत करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि पाहू शकतो की सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ज्याप्रमाणे त्या वाक्याला पोलीस आहे पुढे आलेत आणि स्वतःहून त्यांनी इनिशिएटिव्ह घेतले. तर म्हणता येईल की पुढच्या 2-4 तासामध्ये जशा सांगितले, माहिती दिली आहे प्रशासनाने की हा सर्व तोडगा, ती ट्रॅफिक क्लिअर होईल आणि तो टँकर हटेल. तर होप्सो की लवकरच त्यांची ट्रॅफिक जाममधून कोंडी सुटेल. ते आशा करूयात. आणि मुंबई पुणे प्रवास हार्डली 2-2.5 तासांचा, फार फार तर 3 तासांचा आहे. त्याच्यामुळे लोक सुद्धा स्वतःसोबत फारसं काही खायचं सामान, पाणी वगैरे जास्त काही ठेवत नाहीत. पण ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी प्रवाशांचे हाल करते. पोलिसांनी आता मदत करायला सुरुवात केली आहे. पुढची बातमी प्रत्येकाला सावध करणारी बातमी आहे. बातमी मुंबईमधनं. या बातमीची आधी व्हिज्युअल्स, त्या बातमीची दृश्य आपण आधी पाहूयात आणि मग अर्थात या बातमीबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात. कारण